महात्मा गांधींची एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की एक बाई असते ती महात्मा गांधींकडे छोट्या मुलाला तिथे साधारण ह्याच वयाचा तो मुलगा असतो त्याला घेऊन ती बापूजींकडे जाते आणि बापूजींच्या आश्रमामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती वाट बघत असते की बापूजी आत्ता वेळ देतील, बापूजी आत्ता वेळ देतील, बापूजी आत्ता वेळ देतील आणि अख्खा दिवस ते गांधीजींनी तिला थांबून ठेवतात आणि जेव्हा त्यांच्या प्रार्थनेच्या संध्याकाळच्या प्रार्थनेला गांधीजी जातात तेव्हा तिला त्या बाईला आणि त्या छोट्या मुलाला बापू बोलवतात आणि त्या बाईला विचारतात बोल काय झालं, काय काम आहे तुझं. ती बाई म्हणते की बापू माझा लहान मुलगा आहे तो खूप चहा पितो आणि तुम्ही सांगितलं तर तो चहा पिणं थांबेल. बापूजी म्हणतो ते काम कर पुन्हा 15 दिवसांनी याच वेळी. ती बाई थोडीशी भडकते की तुम्ही माझ्या मुलाला सांगायला पाहिजे होतं की चहा पिऊ नकोस, त्याचे दुष्परिणाम हे आहेत, चहा प्यायल्याने असं होतं, चहा प्यायल्याने तसं होतं, चहाचे तुमच्या शरीरावर हे परिणाम होतात. पण ते सांगायच्या वेळी तुम्ही सरळ सांगता 15 दिवसांनी माहिती मला सकाळी 9 वाजताच सांगू शकला असतात, आता काय सांगताय. तरी सुद्धा ती जाते आणि 15 दिवसांनी बरोबर येते त्या वेळेला. तेव्हा गांधीजी त्याला सांगतात की बाबा चहा पिणं वाईट असतं, चहा प्यायल्यानंतर जे असे दुष्परिणाम होतात चहा पिऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की बापू ह्या अतिशय सोप्या आणि सरळ 4 गोष्टी होत्या, या मी पण सांगू शकले असते पण त्या तुमच्या तोंडात नाही यावं म्हणून त्याला इथे घेऊन आले. तेव्हा गांधींनी त्याला सांगितलं बेटा मी सुद्धा भरपूर चहा पितो आणि त्या छोट्या लेकराला सांगण्याआधी त्याचे दुष्परिणाम सांगण्याआधी मी स्वतः चहा बंद करणं गरजेचं होतं आणि म्हणून मी 15 दिवस चहाचा त्याग केला, चहा घेतला नाही आणि त्याच्यानंतर मी आता त्या मुलाला सांगतो माझी पण अवस्था तशीच झाली. कारण मी प्रचंड सोशल मीडिया सारखी आहे, सोशल मीडियाशिवाय राहू शकत नाही किंवा सोशल मीडिया बघितल्याशिवाय उठत नाही, रील बघितल्याशिवाय झोपत नाही. त्यामुळे त्याच्या दुष्परिणामावरती बोलायचं म्हणजे थोडंसं माझ्यासाठी ते जड आहे पण मी नक्कीच त्याच्याविषयी तुमच्याशी संवाद साधलेला आहे.